मित्रांनो नमस्कार. देशाच्या राजकारणातील उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा विजय. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेच भाजप शिंदेगडला गेले. जर बघूया सविस्तर माहिती, नेमकं काय घडले राज्याच्या राजकारणात, सर्वात मोठी अपडेट, सविस्तर बातम्या. महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यावरती राज उद्धव ठाकरे यांची सहमती. देशाच्या राजकारणात उलथापालथ घडवणारी बातमी. भांडणे वाद असतील तर मिटू, दोन्ही ठाकरेंनी दिला एकमेकांना महाराष्ट्रात पहिल्यांदा प्रतिसाद. पक्ष फोडण्यासाठी टोळ्यांसारखा पोलिसांचा वापर केला जात आहे. उद्धव ठाकरे यांची शिंदेगडावरती भाजपवरती जोरदार पहिल्यांदाच टीका. महाराष्ट्रातील विकास कामे ठप्प होणार, बिले थकली, आधी पैसे द्या नाहीतर कामे बंद करू. महाराष्ट्रातील ठेकेदार महासंघाचा महाराष्ट्र सरकारला पहिला मोठा इशारा. राज्यात मोठी खळबळ. शहांच्या जेवणावर फडणवीस सरकारने कोट्यावधी उधळले. तटकरेंचा पाहुणचार राज्याला चांगलाच पडला. महागात तब्बल 1.5 कोटी रुपये उधळल्याची माहिती अधिकारातून माहिती आली समोर. बीड पुन्हा हादरले. प्रदूषणाविरोधात लढणाऱ्या महिलेला लाठीकाठ्याने अमानुष मारहाण. भाजपच्या राज्यात चाललंय का सर्वसामान्य जनता देखील सुखी नाही म्हणून होतात मोठे हल्ले. शिंदेच्या सत्ताकाळात कंत्राटदारांच्या तिजोऱ्या भरल्या. बदलापुरात 8 लाखांचे घर, 17 लाखांवरती. मोदींच्या घरकुल योजनेत 450 कोटींचा तब्बल एवढा मोठा घोटाळा आला समोर. मंत्री अतुल सावेंना दणका. मुख्यमंत्र्यांनी कामे रोखली. नांदेड जिल्ह्यात 7 कोटी 25 लाख रुपयांच्या तांडा वस्तींच्या कामांना दिली पहिल्यांदा मोठी स्थगिती. सलग सुट्ट्यांमुळे चाकरमानी बाहेर पडले फिरायला. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती 7 किलोमीटर लांबच रांगा. मुंबई पुणे रस्ता झाला पहिल्यांदा जाम. आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्लाबोल. हिंदी सक्ती. बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केल्याची भाजपवरती जोरदार टीका. ठाकरेंचा पुन्हा एकदा दावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची भाषा नष्ट करण्याचा भाजपचा डाव चालू आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस देखील भाजपला भिडल्याची सध्या मोठी अपडेट. भाजपला सर्वाधिक देणग्या देणाऱ्या हैदराबादच्या मेगा इन्फ्रास्ट्रक्चरवरती जलविद्युत प्रकल्पाची आता खैरात. अदानी नंतर महाराष्ट्रात मेगा इन्फ्रा लाडली झाली, सर्वात लाडली. लोकप्रतिनिधी सरकार आणि यंत्रणेचे सालटे काढणारा रणजित कासले PSI यांना अखेर केले बडतर्फ. महाराष्ट्र सरकारची मोठी कारवाई आली झाली उघड. फडणवीसांना सांगतो घाटकोपरमध्ये आधी मराठी सक्ती करा, हिंदींची सक्ती कराल तर उकरून फेकू. उद्धव ठाकरेंचा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती हल्लाबोल. यवतमाळमध्ये पाण्याविना वणवण करणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीचा करुण अंत झाला. नदीत पाय पडून घसरून मृत्यू. मोदी सरकारच्या हर घर जल योजनेचं झालं पितळ उघड. हैदराबादचं 100 एकरचं पूर्ण जंगल पुन्हा उभा राहा किंवा जेलमध्ये जायला तयार राहा. सुप्रीम कोर्टाने हैदराबाद सरकारला फटकारलं. कोणत्याही उपराष्ट्रपतींनी असे विधान केले नाही. थेट कपिल सिब्बल यांचा जगदीश धनखड यांच्यावरती जोरदार हल्लाबोल. सुप्रीम कोर्टावरती ओढले होते धनखड यांनी जोरदार ताशेरे. आंध्र प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांवरती ईडीची थेट कारवाई. भाजप कोणाला जगू देना. जगन रेड्डी यांचे 27.5 कोटींचे शेअर्स केले जप्त. राज ठाकरे उद्धव ठाकरेंचं महायुती होणार. कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, आमची भांडणं, आमच्या गोष्टी किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या अस्तित्वासाठी ही भांडणं वाद अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र आणि एकत्र राहणं यात काही कठीण नाही. राज ठाकरे
राज्यातील शिक्षकांना जून पासून नवीन ड्रेस कोड होणार लागू. मंत्री भुसे यांची स्वतःच महाराष्ट्रात पहिल्यांदाच सर्वच शिक्षकांना एकसारखा गणवेश होणार सुरू. काही उद्योग शिल्लक नाही म्हणून हिंदी भाषेला विरोध करतायत. अजित पवारांचा राज ठाकरेंवर निशाणा. अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे तिघांचा हिंदी भाषेला पाठिंबा. भाजपच्या कार्यकर्त्या रिंकू यांच्याकडून 61 वर्षांच्या नेत्याला प्रपोज. दोघे अडकणार विवाह बंधनात. राज्यात मोठी घडामोड. अध्यक्षपदासाठी भाजप नेतृत्व विचारणार. मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्षांची पसंती. महाराष्ट्रातून 5 नावे तब्बल भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शर्यतीत. भगवद्गीता, भरत मुनींचे नाट्यशास्त्र आता समृद्ध जागतिक वारसा यादीत समावेश. युनेस्कोची मोठी घोषणा. एकूण 74 दस्तऐवजांचा समावेश झाल्याची माहिती. अपघातग्रस्त रुग्णांना 1 लाखांपर्यंत कॅशलेस सेवा उपचार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश. प्रत्येक महिन्याला किमान 5 रुग्णांवरती कॅशलेस अनिवार्य उपचार. हिंदू राष्ट्र लादण्याचा भाजपचा अजेंडा. देशभरामध्ये भाजपा हिंदू राष्ट्र करण्याच्या तयारीत. काँग्रेसचा आरोप. उत्तर प्रदेशातील युवा नेत्यांवरती दुर्मिळ थॅलियमचा विषप्रयोग. मुंबईत देतोय मृत्यूशी झुंज. विषप्रयोगामागे राजकीय षडयंत्राची राखली जाते शंका. मुंबईकरांना पाणी टंचाईची चिंता मिटली. मध्य वैतरणा धरणात पाण्याचा मोठा साठा. मात्र मुंबईकर गेल्या आठवड्यापासून करतायत मुंबईत पाण्यासाठी मोठं आंदोलन. सरकार झोपलंय का? त्या अधिकाऱ्यांना दररोज 1000 रुपये दंड. जे अधिकारी आपल्या सरकारच्या दिरंगाई करतील. फडणवीस यांचा कठोर निर्देश. महाराष्ट्रात सरकार. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचे पुण्यात, महाराष्ट्रात पुणे, मुंबई, नाशिक मध्ये प्रसाद. भाजपा कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना भिडले. सोन्याच्या आयातीत तब्बल 192% वाढ. चांदीमध्ये मात्र घट. सोन्याचा दर गेल्या 99,500 रुपयांवरती. चांदी 1 लाखाच्या पुढे. सर्वसामान्यांना मोठा धक्का. तर राज्याच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजेच महाराष्ट्रामध्ये आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांची युती आपणा सर्वांना पाहायला मिळेल. आपल्याला या युतीबद्दल काय वाटते? आपल्या प्रतिक्रिया द्या.